नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एम 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपल्या सगळ्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे. नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याला शुभेच्छा देताना एका अपराधी भावनेनं मंत्रिमंडळ बैठका आत्तापर्यंत जेवढ्या झाल्या, जेवढ्या घोषणा झाल्या, त्यापैकी आम्ही कशा प्रकारे घोषणांची पूर्तता करू शकलेलो आहोत याची काही अशी मोजकी उदाहरणं दिली. आता प्रत्यक्षात 2018 ते अगदी अलीकडच्या काळापर्यंत जेवढ्या मंत्रिमंडळ बैठका झाल्या त्यामध्ये जवळपास 60,000 कोटींच्या घोषणा करण्यात आल्या आणि त्यापैकी फक्त आणि फक्त 11,000 कोटीच्या घोषणा मार्गी लावण्यात आलेल्या आहे. म्हणजे प्रमाण बघा काय झालेलं आहे. तर त्या अर्थाने आपण असं म्हटलंय की मुख्यमंत्री अपराधी भावनेने बोलले. आता मुख्यमंत्र्यांसमोर ते काही घोषणा दिल्या गेल्या, त्या तिघा जणांनी ओबीसी आरक्षण वगैरे ते म्हटलं गेलं. हा विषय आपला आत्ता चर्चेचा नाहीये. आता घोषणांचा जो सुकाळ आहे, म्हणजे घोषणांची अतिवृष्टी मराठवाड्यावर झालेली आहे. पण प्रत्यक्षात मराठवाड्यामध्ये जी काही खंत आहे, म्हणजे विषमता मोठ्या प्रमाणात आहे. अनुशेष आजही अनेक प्रकारचा आहे. जरी वैधानिक विकास मंडळ यांची मुदत संपली म्हणून ते गुंडाळण्यात आलेली असली तरी आता जरूर काहीच प्रगती झाली नाही का. जसं देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री या नात्याने सांगितलं की ऑरिक सिटीमध्ये काय होतंय, कशा प्रकारे गुंतवणूक वाढते, छत्रपती संभाजीनगरमध्ये ते होत आहे, ते कुणी नाकारणार नाही. परंतु त्यामुळं प्रत्यक्षात रोजगार किती निर्माण झाले हा एक प्रश्न आहे आणि अजून किती काळ त्याला लागणार आहे. बरं, मराठवाडा म्हणले की फक्त छत्रपती संभाजीनगर येऊ शकत नाही, इतर 7ही जिल्हे आहेत. आणि मग त्याच्यामध्ये काही आशेचे किरण, जसं आता एक परळी नगर किंवा तो जो रेल्वे मार्ग आहे, त्या रेल्वे मार्गा बीडच्या संदर्भातला आता त्याचं उद्घाटन होत आहे काही वेळानंतर. तो एक मार्गी लागलेला आहे. असे काही अपवाद सोडले तर अतिशय आनंदी आनंद आहे. आणि एकूणच याविषयी ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे हे आपल्याला विश्लेषणात्मक त्यांची जी काही टिप्पणी आहे ते करणार आहे. तर धनंजय लांबे, आपण हे सांगा की आत्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य आणि एकूण आत्ता पण मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय, आणि तुम्ही वारंवार याच्या व्यवस्थित बातम्या छापलेल्या आहेत, त्याच्यावर अग्रलेखामधून तुम्ही परखड असं भाष्य केलेलं आहे. तर आज या क्षणाला तुमच्या मनात काय प्रतिक्रिया येतात, तुम्ही कशा प्रकारे याचं विश्लेषण कराल? मी सर्वप्रथम मराठवाड्यातल्या सगळ्या मराठवाड्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि उत्साह जसा आपल्याला दिसत नाहीये त्याचं कारण एकमेव आहे, आणि ते म्हणजे गेल्या 77 वर्षामध्ये या मराठवाड्याचं जे काही मागासलेपण आहे ते हे सरकार दूर करू शकलेलं नाही. मराठवाडा हा 1948 मध्ये महाराष्ट्रामध्ये सामील झाला. 1 वर्ष उशिराने त्याला स्वातंत्र्य मिळालं. ही खंत तर कायम मनामध्ये आहेच. परंतु महाराष्ट्रामध्ये सामील झाल्यानंतर इतर प्रदेशांचा जसा विकास झाला, अगदी विदर्भापासून विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र या आणि कोकण पण, या सगळ्या प्रदेशांचा ज्या वेगाने विकास झाला त्याला बघता मराठवाड्यातल्या लोकांना असं वाटतं की आपण, म्हणजे आजही असं आता वाटायला लागलेलं आहे की आपण कशासाठी महाराष्ट्रात सामील झालो. त्याचं कारण असं आहे की अगदी 1948 पासून, म्हणजे या प्रदेशामध्ये निजामाने जे काही, म्हणजे निजाम हा अत्याचारी होता. त्यांनी मराठवाड्यातल्या लोकांना वर, किंवा मराठवाडा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा जो भाग त्याच्या अधिपत्याखाली होता, त्या सगळ्या भागावरती त्यांनी कायम अन्यायच केला. आणि त्यांनी धार्मिक आणि जातीय दृष्टिकोनातूनच प्रशासन चालवलं. हे जरी खरं असलं तरी निजामाने जे काही रेल्वे वगैरे या टापूमध्ये आपल्याला सुविधा दिल्या होत्या, त्याच सुविधांवर आपल्याला जवळपास 30-40 वर्ष काम भागवावं लागलं. म्हणजे गंमत अशी आहे की इथे जी काही मीटर गेज रेल्वे होती
या मराठवाड्याला भांडणाशिवाय काहीच मिळालेलं नाही. भांडण केल्याशिवाय, संघर्ष केल्याशिवाय याला काही झालं मिळालेलं नाही. जेव्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये मीटर गेजचं ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू होती आणि अत्यंत वेगाने ती सुरू होती, त्यावेळेस मराठवाड्यातल्या जनतेला गोविंदभाई श्रॉफ जे नेतृत्व करत होते त्या आंदोलनाचं, त्यांना मीटर गेजचं ब्रॉडगेज करण्यासाठी म्हणून आंदोलन करावं लागलं. हे आंदोलन जवळपास 20 वर्ष चाललं आणि तेव्हा मराठवाड्याला मीटर गेजची ब्रॉडगेज मिळाली. अन्यथा तोपर्यंत निजामाने जी काही मीटर गेज इथे अंथरलेली होती, रेल्वेची लाईन, त्या लाईनवरच आपल्याला ते सगळं म्हणजे आपल्या गरजा भागवाव्या लागत होत्या. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जो काही विकास या भागामध्ये म्हणजे अगदी 1990 पर्यंत झाला किंवा 2000 सालापर्यंत झाला, तो बहुतेक ते जुन्याच म्हणजे अगदी मराठवाड्यातली बहुतांश तहसील कार्यालय निजामाने बांधलेल्या इमारतींमध्ये होती. म्हणजे या सरकारने म्हणजे महाराष्ट्रामध्ये एखादा प्रदेश आपला सहभागी होतोय, त्यांनी कुठलीही अट घातलेली नाहीये, तेव्हा आपण त्याला भरभरून दिलं पाहिजे. भरभरून नाही म्हटलं तरी इतर विभागांच्या तुलनेमध्ये एक 10-20% आपण याला जास्तीचं दिलं पाहिजे, असा एक म्हणजे हा समज देखील या मंडळींना, शासनकर्त्यांना ही समज नव्हती. आणि त्याच्यामुळे मराठवाड्याची आजची ही परिस्थिती आहे की मराठवाड्यातून मुंबई किंवा पुण्याला गेल्याशिवाय कुठलाही माणूस मोठा होत नाही, अशा पद्धतीचं एकंदर चित्र आहे. मी आजच एका निवृत्त सनदी अधिकाऱ्यांशी बोलत होतो, तर त्यांनी मला असं सांगितलं की काही जे प्रोजेक्ट आहेत मराठवाड्यातले, ते प्रोजेक्ट हे कधी पूर्ण होतील हे खुद्द ब्रह्मदेवाला देखील माहिती नाही. म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यामधला एक रस्ता आहे, संभाजीनगर ते सिल्लोड, आणि हा रस्ता जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला जोडतो आणि पर्यटकांसाठी हा अत्यंत महत्वाचा रस्ता आहे. हा रस्ता गेल्या 20 वर्षांपासून रखडलेला आहे आणि तो पुढल्या 20 वर्षात पूर्ण होईल की नाही याची देखील शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. त्याच पद्धतीनं गेल्या 15 वर्षांपासून संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करण्याची जी काही जलवाहिनी आहे, पैठणहून जायकवाड येऊन शहराला पाणी पुरवण्यासाठी म्हणून जी काही नियोजित त्यांनी केलेली आहे, तर या जलवाहिनीचे अक्षरशः धिंडवडे उडाले. म्हणजे ही तयार होण्याच्या आधीच तिची लखतर वेशीला टांगलेली आहे. म्हणजे या जलवाहिनीचं काम जे अभियंते करत आहेत, त्या अभियंत्यांना जर संभाजीनगरच्या रहिवाशांपुढे उभं केलं, तर मला नाही वाटत की कोणाचीही मूठ आवडल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण असं आहे, म्हणजे केवळ अभियंतेच नव्हे, इथले सगळे राज्यकर्ते देखील, लोकप्रतिनिधी देखील या ही जलवाहिनी पूर्ण व्हावी याच्यासाठी कोणीही प्रयत्न केलेले नाहीत. या शहरांनी गेल्या अनेक वर्षांपासून 4 आमदारांना निवडून दिलेलं आहे. या चौघांपैकी किती आमदारांनी प्रत्यक्ष जाऊन या कामाची पाहणी केलेली आहे, हा देखील एक प्रश्नच आहे. इथे येणाऱ्या मंत्र्यांपैकी किती मंत्र्यांनी, किती मुख्यमंत्र्यांनी, किती उपमुख्यमंत्र्यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली, हे सुद्धा म्हणजे कोडच आहे. याचं कारण असं आहे की याच्यामध्ये ही जलवाहिनी जी काही 300-350 कोटीची आधी टाकायची होती आपल्याला, समांतर जलवाहिनी, तर या जलवाहिनीचा खर्च कसा वाढत जाईल याच्याकडेच या सगळ्या लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं. म्हणजे त्याचं कारण काय मला वेगळं सांगण्याची गरज नाही, परंतु 350 कोटींची ही योजना आज 2250 कोटींवर पोहोचलेली आहे. आणि तरी देखील संभाजीनगर शहरातल्या लोकांना आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा होतो. अनेक मुख्यमंत्री आले, अनेक पालकमंत्री झाले, त्यांनी वेगवेगळ्या डेडलाईन्स दिल्या, त्यांनी वेगवेगळे मुहूर्त सांगितले आणि निवडणुकांमध्ये वेळ मारून देण्यापुरतं या प्रकल्पाचा त्यांनी हे केलं, उपयोग केला. त्याच पद्धतीने जायकवाडी धरणाचं जे काही पाण्याचं वितरण आहे, ते शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत मराठवाड्याच्या केलं जावं, ही 1975 पासून, म्हणजे जेव्हा जायकवाडी धरण बांधलं गेलं तेव्हापासूनची ही गरज आहे मराठवाड्याची. आणि ही गरज आहे, त्याचं मागणीत रूपांतर झालं, त्याचे प्रस्ताव तयार झाले, दरवर्षी कागदोपत्री त्याच्यावर खर्चही होतो, परंतु शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत या धरणाची चारी काही पोचलेली नाही. आता हेच उदाहरण जर आपण शेजारच्या नगर जिल्ह्यामधलं घेतलं, पुणे जिल्ह्यातलं घेतलं, नाशिक जिल्ह्यातलं घेतलं, तर तिथे जे जे काही जल प्रकल्प झालेले आहेत, सिंचन प्रकल्प झालेले आहेत, त्या प्रकल्पांची अवस्था आपण बघावी आणि मराठवाड्यातल्या प्रकल्पांची अवस्था आपण बघावी. म्हणजे जे लाभार्थी शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी घेण्यापर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता व्यवस्था झालेली आहे. मराठवाड्यामध्ये जर आपण तिथे गेलं
कुठल्याही जिल्ह्यामध्ये नांदेड असेल, परभणी असेल, बीड जिल्हा असेल, हे सगळे जायकवाडी वरती अवलंबून असलेले जिल्हे आहेत. आणि इथे जायकवाडीमधून डाव्या आणि उजव्या कालव्यामधून पाणी पुरवठा केला जातो. परंतु तो शेवटच्या चालीपर्यंत होतो का? इथल्या जलसंपदा विभागाचं ची ही हिंमत आहे का की शेतकऱ्याकडून पाणीपट्टी मागावी? कारण त्याच्याकडे थेंबर पाणी पोचलेलं नाही. त्याच्याकडे जर आपण पाणीपट्टी मागितली तर तो आपल्याला इथे येऊन दणके देईल, याची यांना पूर्णपणे खात्री आहे. कारण हे पाणी पोचवूच शकलेले नाही. मध्यंतरी पाणी वाटप संस्था तयार झाल्या, त्या कागदोपत्री झाल्या, त्या जिथे पाणी पोचतच नाही तिथपर्यंत या संस्था जाण्याचा प्रश्नच येत नव्हता. जिथं पाणी पोचतंय तिथले शेतकरी सगळे हे सधन आहेत, ते सगळे राजकीय पुढाऱ्यांच्या नेत्यांच्या जवळचे आहेत. म्हणून त्यांच्याकडून देखील पाणीपट्टी मागण्याची गरज म्हणजे हिंमत या विभागाची झालेली नाही. दुसरं असं की म्हणजे आता एक आपण म्हणतो की जवळपास 60,000 कोटी रुपयांचा अनुशेष मराठवाड्यामध्ये आहे. मला एक प्रश्न पडतो नेहमी एक पत्रकार म्हणून की नाही मुंबई, पुणे, नाही नाही, साठ नाशिक, हजार कोटी रुपयांच्या घोषणा झाल्या होत्या. 60 60 हा. 60,000 कोटींचा अनुशेष मराठवाड्यामध्ये शिल्लक आहे. नाही नाही, मी तर मी मला असं हे म्हणालो समजते. होतो, मी असं म्हणालो होतो की एवढ्या मोठ्या घोषणा झालेल्या आहेत, मंत्रिमंडळाने बरोबर. केली ही योजना ती योजना, अशी ती रक्कम. बरोबर, नाही अशी रक्कम नाही आहे ही. हा. अशी रक्कम नाहीये. हा मराठवाडा जो काही इथे 16% आपली लोकसंख्या राहते असं 2011च्या सेन्सस मध्ये होतं. त्याची टक्केवारी आता वाढलेली आहे निश्चितच राज्याच्या तुलनेमध्ये. आणि या टापूमध्ये जे लोकसंख्येला धरून म्हणजे लोकसंख्या गृहीत धरून जे काही सोयी सुविधा असायला हव्या त्याच्याबद्दलचा हा अनुशेष आहे. हम्म. म्हणजे मला अशी एकही बातमी गेल्या 30 वर्षामध्ये वाचायला मिळाली नाही की मुंबईमध्ये काही अनुशेष आहे, पुण्यामध्ये काही अनुशेष आहे. केळकर समितीने या भागातलाही काही अनुशेष काढलाय, परंतु ते काही मोजक्या तालुक्यांपुरतं आहे. म्हणजे समजा आपण म्हणलं की पुणे जिल्ह्यातलं म्हटलं तर आपल्याला एक 2-3 तालुके मागे पडलेले दिसतील. नाशिक जिल्ह्यातले काही आदिवासी भागातले तालुके ते मागे पडलेले दिसतील. अगदी मुंबई जवळचे देखील आपण बघतो की जे काही आदिवासी मोखाडा वगैरे भागातला पट्टा आहे, तर तिथला थोडाफार अनुशेष असू शकेल. परंतु त्या बातम्या आपण कधीही पाहिलेल्या नाहीत. आणि अगदी नागपूरचं देखील आता विदर्भाचा जवळपास अनुशेष त्यांनी पूर्ण करत आणलेला आहे. मराठवाड्याकडे मात्र त्यांचं प्रचंड दुर्लक्ष आहे. आणि याचं दुर्लक्ष असण्याचं कारण आपले लोकप्रतिनिधी देखील आहेत. हे कधीही विकासाच्या किंवा लोकांच्या गरजांच्या मुद्द्यांवरती एकत्र आले नाही. आण की बाण एवढा एकच मुद्दा घेऊन मराठवाड्यामध्ये निवडणुका कायम लढल्या गेल्या. आणि या लोकप्रतिनिधींच्या या भूमिकेमुळे मराठवाड्याचा विकास हा विषयच कोणी मांडत नाही. म्हणजे काही वर्षांपूर्वी पर्यंत काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं तेव्हा संभाजीनगर किंवा मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना या भागाबाहेरचे पालकमंत्री लाभले. संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात असताना त्यांनी एका ठिकाणी म्हणजे खासगीमध्ये असं सांगितलं होतं की मराठवाड्याचं काय करावं मला समजतच नाही. म्हणजे इथे कुठलंही काम आपण जर हाती घेतलं तर त्याच्यामध्ये अडथळे इतके प्रचंड आहेत. आणि अडथळे प्रशासकीय नाही आहेत, हे लोकप्रतिनिधींचेच अडथळे आहेत. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी मराठवाड्याचं वर्णन केलं होतं. आणि इथे केवळ हेच नव्हे म्हणजे लोकप्रतिनिधीच नव्हे तर सगळ्या घटकांमध्ये ही जी काही उदासीनता आहे विकासाबद्दलची ती सगळी भरलेली आहे. त्यानंतर या सनदी अधिकाऱ्यांची ज्यांच्याशी मी आज बोललो तर त्यांनी असं सांगितलं की इथे असे अनेक आमदार आहेत की ज्यांनी काही रस्ते अडवून ठेवलेले आहेत. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे बघतो आपण की लोक अक्षरशः छातीवर बसून अधिकाऱ्यांच्या लोकप्रतिनिधी हे कामं करून घेत असतात. आणि हा रस्ता झालाच पाहिजे याच्यामुळे माझ्या मतदारांना प्रचंड त्रास होतो, अशा पद्धतीचं सगळं तिथे वातावरण आहे. आणि इथे जे एक अधिकारी यांनी मला किस्सा सांगितला की मला एक चीफ इंजिनियरांना मी जेव्हा म्हटलं की हा रस्ता का नाही झाला तेव्हा ते म्हणे साहेब मी फोनवर नाही तुम्हाला प्रत्यक्ष येऊन भेटतो. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की साहेब हे आमदार साहेबच रस्ता होऊ देत नाही. म्हणजे आमचं काय, हा प्रश्न यांना आधी पडतोय. टक्के टक्के. विकासाचं काय हा प्रश्न अगदीच दुर्लक्षित आहे. आणि त्यामुळे मराठवाडा म्हणजे आज जे काही आपल्याला दिसत आहे की शहरामध्ये स्मार्ट सिटी ही जाहीर झाली, काही रस्ते तुम्हाला चकचकीत झालेले दिसत आहेत, तर ही सगळी केंद्र सरकारची मेहरबानी आहे. आणि त्याच्यामुळे हे रस्ते वगैरे जे दिसत आहेत आपल्याला आणि 5-5, 10-10 वर्ष हे प्रोजेक्ट चालूच आहे. आता मला सांगा की समृद्धी महामार्ग तुम्हाला दिला, हे मुख्यमंत्र्यांचा दावा आहे. परंतु समृद्धी महामार्ग का आला? कारण मुंबईला नागपूरशी जोडण्यासाठी म्हणून जो काही भूभाग त्यांना हवा होता
हा अगदी नैसर्गिकरित्या संभाजीनगर आणि जालन्यापासून जातोय. आणि त्याच्यामुळे संभाजीनगरला हा रस्ता मिळाला, हे कायम लक्षात ठेवावं. संभाजीनगरचा विकास हा त्याच्यातून आपसूक आलाय. म्हणजे तो केवळ संभाजीनगरच्या विकासासाठी म्हणून आम्ही हा रस्ता केला. मला एक सांगा की संभाजीनगरचा विकास हवा होता, तर संभाजीनगर ते पुण्याची कनेक्टिव्हिटी तुम्ही का नाही वाढवली? औद्योगिक क्षेत्रामध्ये म्हणजे पुण्याच्या जी काही नारायणगाव वगैरे सारख्या औद्योगिक वसाहती आहेत, त्या वसाहतींमध्ये अक्षरशः रेलचेल आहे उद्योगांची. म्हणजे तिथे उद्योजकांना जागा मिळत नाही. त्याला अतिशय जवळचा असलेला संभाजीनगर याचं वाळूच आपला औद्योगिक वसाहत आहे. आणि इथून अगदी नगरपर्यंत ती वसाहत जवळपास आता पोचतीये. तर ही या वसाहतींमध्ये तिथले उद्योग आणण्यासाठी म्हणून कनेक्टिव्हिटी इथे अत्यंत आवश्यक होती. हा प्रॉब्लेम असा आहे की मराठवाडा हा पुण्याशी शिक्षणासाठी जोडला गेलेला आहे. म्हणजे अख्खा महाराष्ट्रच तसा जोडला गेलेला आहे. परंतु पुण्याला शिक्षणासाठी म्हणून आधी आपल्याला आपली मंडळी प्राधान्य देते. आणि या पुण्याशीच आपली कनेक्टिव्हिटी ठेवली गेलेली नाही. रेल्वे कनेक्टिव्हिटी नाही, इथे विमानाची कनेक्टिव्हिटी नाही, आणि इथे रस्त्यांची देखील जी काही पूर्वी कनेक्टिव्हिटी होती. म्हणजे मला आठवतं की पुणे ते मंठा असा हा एक जागतिक बँकेने हा प्रोजेक्ट घेतला होता रस्त्याचा. आणि तो त्यावेळेस 4 पदरी रस्ता झाला. या गोष्टीला आता 30 वर्ष उलटलेली आहेत. आणि हा रस्ता 30 वर्षापासून दुरुस्त केला गेलेला नाही. याचं सिमेंटीकरण करावं किंवा याचं मजबूतीकरण करावं असं या राज्य सरकारला कधी वाटलं नाही. त्याच्यासाठी सर केंद्र म्हणजे पैसा नसेल तर केंद्राची मदत देखील आपण घेऊ शकत होतो, ती देखील नाही. पूर्वी टोल या रस्त्यावरती सगळ्यांसाठी होते, ते टोल बंद करण्यात आले. आणि म्हणून या रस्त्याची अशी वाट लागली असं या अधिकाऱ्यांचं आता म्हणणं आहे. इथला माणूस टोल द्यायला तयार आहे, परंतु आम्हाला रस्ते तर धड द्या. आता रस्ते जर नसतील तर निदान रेल्वे द्या. तर रेल्वेला संभाजीनगरहून पुण्याला जायला 16 तास लागतात, 13 तास लागतात. तर ही कुठली सेवा झाली? म्हणजे रस्ता रेल्वे नाही का? तर रेल्वे आहे. आणि जे 4 तासात अंतर कापायला पाहिजे ते त्याच्यासाठी 16 तास, 13 14 तास लागत आहेत. नांदेडहून दौंड मार्गे पुण्याला जाणारी रेल्वे 18 तास. म्हणजे इतका जर अन्याय तुम्हाला करायचा असेल तर, आणि तुमची तयारीच नव्हती या भूभागाला महाराष्ट्रात सामील करून घेण्याची, तर तुम्ही घेतली कशाला? आजची पिढी हा प्रश्न विचारते की नाही. इथून तुम्हाला जर हम्म. मला एक सांगा, पुण्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या. अगदी बीआरटी पासून सुरुवात झाली. बीआरटीची सेवा बसची पुण्यामध्ये सुरू झाली पब्लिक ट्रान्सपोर्ट मजबूत करण्यासाठी म्हणून. त्याच्यानंतर तिथे मोनोरेल आली. त्याच्यानंतर मेट्रो रेल आली. या सगळ्या सुविधा म्हणजे पूर्वीपासून लोकल तर सुरूच होती पुण्यामध्ये रेल्वेची. अगदी तळेगाव वगैरे पर्यंतच्या, कर्जत पर्यंतच्या लोकल्स तिथे सुरू होत्या. आणि पुणे मुंबईची कनेक्टिव्हिटी इतकी जास्त आहे, आजही आहे, ती जी वाढलेली आहे ती, की तिथून अपडाऊन करणारी सुद्धा मंडळी आहेत पुण्याहून मुंबईला, मुंबईहून पुण्याला. तर या पद्धतीचे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर पुण्यामध्ये उभं राहिलं, तिथे दरवर्षी किमान 2 उड्डाणपुलं उभे केले जात आहेत वाहतुकीची कोंडी तिथली सोडवण्यासाठी. म्हणजे हे केलं गेलं हे खूपच चांगलं आहे, हे कौतुकास्पद आहे. परंतु या सगळ्या मागे माणूस आहे, नेते आहेत. हे काही असं आकाशातून पडले पैसे आणि हे उभं राहिलं. म्हणजे अगदी कलमाडींपासून आपण घेऊया, जावडेकरांपासून आपण घेऊया, की या भागाचा प्रदेश म्हणजे विकास करण्यासाठी या प्रदेशाचा ही सगळी मंडळी झटली होती. याच्यानंतर आता अजितदादा पवारांकडे त्या जिल्ह्याचं नेतृत्व आहे. आणि त्याच्या आधी शरद पवारांकडे त्याचं नेतृत्व होतं. तर त्यांनी कसा विकसित केलाय जिल्हा, म्हणजे आपला तालुका पण कसा विकसित केला, तो तालुका बघण्यासाठी मराठवाडा भरातले लोक शेतकरी जातात. की तिथे शेतीचा कसा विकास झालाय, तिथे एआयचा कसा वापर केला जातोय, हे सगळं बघण्यासाठी तिथे जातात. तर मराठवाडा हा केवळ या ठिकाणी बघण्यासाठी जावा आणि त्याला हे प्रत्यक्षात कधीच उतरवता येऊ नये, अशा पद्धतीची ही सगळी यंत्रणा आहे. मी अगदी केवळ बघा ते शिक्षण. धनंजय, तुम्ही ज्या पद्धतीने वेगवेगळे नेत्यांचे उदाहरणं दिले, त्याच्यानंतर तुमचा सिंचनाचा आहे, आर्थिक आहे, शिक्षणाचा आहे, या प्रकारचा अनुशेष अद्यापही मराठवाड्यामध्ये बाकी आहे. आता ते 60,000 कोटी वगैरे तो आकडेमोड आपण ती बाजूला ठेवू थोडीशी. परंतु आतापर्यंत जेवढं काही झालेलं आहे, म्हणजे 1994 मध्ये वैधानिक विकास मंडळ दिले. ते पहिले आपले अध्यक्ष होते दिवाकर रावते. मग त्याच्यानंतर ते राज्यपालांकडे शिफारस वगैरे, तो इरा संपला. आता तर वैधानिक विकास मंडळ नाहीच आहे. प्रश्न काय आहे, की जसं तुम्ही गोविंदभाई श्रॉफ यांचं आवर्जून नाव घेतलं आणि सगळेच जण ते घेतात,
आज मुख्यमंत्र्यांच्या भाषणातही गोविंदभाई श्रॉफ यांचा आदरपूर्वक उल्लेख असणं हे गरजेचं आहे, आणि तो त्यांनी केला देखील. आणि आपण सगळे जे म्हणतोय, आता मूळ काय आहे, की स्वामी रामानंद तीर्थ असतील किंवा गोविंदभाई श्रॉफ असतील, त्याच्यानंतरची जी पिढी आहे, म्हणजे आज मराठवाड्याची खंत काय आहे, तर नेतृत्वहीन मराठवाडा झालेला आहे. आता अशोकराव चव्हाण जे 2 वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, ते काल असं म्हटले की मी 10 वर्ष वनवास भोगलेला आहे. मग मराठवाड्यातले लोक काय नंदनवनात राहतात आहे का? मराठवाड्याला 4 वेळेला मुख्यमंत्री पद मिळालं, अशी टीका ही 2014 पर्यंत सातत्याने व्हायची, की काय झालं, मग तेच कसे जबाबदार आहेत, तेच कसे जबाबदार आहेत. आता तुमचं हे तिसरं सरकार आहे, मग आता तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे. परंतु तुम्ही काय करताय, की आता समजा पाण्याचं आहे, मग ते प्रशांत बंब किंवा अजून काही 4-2 आमदार येतात, आणि मग ते पाण्यासाठी आपण सगळ्या लोकप्रतिनिधींनी एकत्र आलं पाहिजेत, मग ते जलपरिषद वगैरे ते सगळे प्रकार झाले. आता या क्षणाला काय परिस्थिती आहे, आता अतिवृष्टी झालेली आहे आज. पिकं बीड जालन्यासह नांदेड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, सगळं पाण्याखाली, म्हणजे लाखो हेक्टर, 15 लाख हेक्टरच्या आसपास सगळं नुकसान झालेलं आहे. ती परिस्थिती, त्या याच्यात आपण सिंचनाचं बोलतो. मग आता जर तुम्हाला मराठवाड्याचं आवर्षणग्रस्त हे जे काही आहे मुळात, आणि ते अ, दूर करायचंय, तर तो सिंचनाचा अनुशेष. मग आता ह्या मधल्या काळामध्ये वॉटर ग्रीड असेल, त्याच्यानंतर समुद्राचं पाणी वळवणं वगैरे, ह्या सगळ्या मोठमोठ्या घोषणा आहेत, वैतरणा वगैरे, त्या सगळ्या केलेल्या त्या मार्गी लागणं. तर याच्यामध्ये एकूण काय, की 17 सप्टेंबर 1948 पासून तर आता 2025 पर्यंत, की घोषणा खूप चांगल्या होतात. जसं तुम्ही जे मंठा पुण्याचं ते रस्त्याचं एक उदाहरण दिलं, बाकीचे अनेक उदाहरणं दिले. तर याला जो कालावधी जो लागतो आणि तिष्ठत बसावं लागतं, म्हणजे ती घोषणा येते ते फक्त आश्वासनाचं गाजर असतं, आणि वर्षानुवर्ष ते कधी येईल, कधी येईल, कधी येईल याची ती उत्सुकता असते. म्हणून मंत्रिमंडळ बैठकीत अगदी आपण 60,000 कोटी राहू द्या, पण गेल्या 2 बैठकांमध्ये ज्या काही घोषणा झाल्या त्या 45,000 कोटींच्या घोषणा होत्या. काय झालं त्याचं? तर त्याच्याबद्दल आता जे ज्यांनी ओरड करायची, तेच त्या महायुतीमध्ये जाऊन बसलेले आहेत. अशी परिस्थिती आहे. मग इथं एक वाक्यता कुठे नेतृत्वामध्ये? तसा नेताच राहिलेला नाही. आणि जो अभ्यासपूर्ण बोलेल आणि सरकारला धारेवर धरेल, की तुम्ही जर एखाद्या गोष्टीवरचं, जर सरकारवर दंडव्याज आकारलं पाहिजे, म्हणजे त्या अर्थाने, उलट अर्थाने, हे व्यावहारिकदृष्ट्या शब्द चुकीचा आहे, परंतु जर तुम्ही घोषणा करताय तर तुम्ही ती कालावधी निश्चिती त्याच्यामध्ये केली पाहिजे. तरच समतोल विकासाचं, हे जे काही विकासाचं मुख्य सूत्र आहे विकास धोरणामागचं, समतोल विकास, सर्वांगीण विकास आणि शाश्वत विकास. तर ह्या शाश्वत विकासाच्या ज्या मूळ गोष्टी आहेत, त्याच देण्यामध्ये, जसं तुम्ही सुरुवातीला अतिशय चीड येऊन सांगितलं, की मराठवाडा हा महाराष्ट्रामध्ये विनाट का सामील झाला, अशी आम्हाला खंत आजही वाटते ती, आणि असं विचारावं वाटतं. त्याचं कारण आहे की हे प्रत्येक गोष्टीमधला हा जो उशीर आहे, विलंब आहे, आणि घोषणा, कागदावरच्या घोषणा, या फक्त राजकारणापुरत्या त्या केल्या जातात, आणि मग ते सगळं सांगितलं जातं. तर आता मला सांगा, की तु- छोट्या छोट्या गोष्टी आहेत का? आता काही गोष्टी पूर्ण झाल्या म्हणून आपण समाधान व्यक्त करतोय. जसं तुम्ही आता उदाहरण द्यायचं तर छत्रपती संभाजीनगर, पाण्याचं उदाहरण दिलं, शहरामधला पाणी पुरवठा, जायकवाडी पूर्ण भरलेलं आहे, ओसंडून वाहत आहे, तरी इकडं पाणी नाहीये, असं बाहेरचे लोक विचारतात, ते चेष्टा करतात आपली. म्हणजे पुण्या मुंबईचे लोक ती चेष्टा करतात, अरे काय तुमचं धरण भरलं, तुम्हाला प्यायला पाणी नाही 8 दिवस. मग आता हे अपराधी भावनेने मुख्यमंत्री बोलले. याच मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेते असताना जन आक्रोश मोर्चा काढला होता. इथे ठाकरे सरकार आहे, दगाबाज सरकार आहे, आणि ते पाणी देत नाही प्यायला. मग यांनी मोर्चा काढला होता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली. आज ते मुख्यमंत्री आहेत. बरं, पहिल्यांदा आता दुसरं महायुतीचं सरकार आहे, मग का नाही सोडवता आला? मग त्यांनी आता मध्ये ते पाहणी करून गेले एकदा, ते पाहणी करून गे, मग आत्ता येणार आता लगेच 900 वगैरे काय ते सुधारणा करणार, दिवसाआड येणार, रोज येणार असं सांगितलं. आता ते म्हणले डिसेंबरमध्ये येणार आहे. मग हे फक्त अधिकारी यंत्रणा यांना दोष देऊन उपयोग नाहीये. राजकीय पॉलिटिकल विलच नाहीये, आणि मग त्याला सगळेच ते पक्ष जबाबदार आहेत.
मग आता या पक्षांचं ऐक्य होणार करते आणि मराठवाड्यातले प्रश्न मार्गी लागणार करते. तर जसं शिक्षणाच्या वेळेला गोविंदभाई श्रॉफ यांनी न्यायालयामध्ये ते गेले, वैद्यकीय जागांसंदर्भात त्यांनी लढा दिला, अनेक गोष्टींबाबत दिला, 371 कलम त्यानुसार ते कसं झालं पाहिजे. आणि ही भूमिका मांडणारे सगळे मुख्यमंत्री आता शिवाजी पाटील निलंगेकर त्यांच्या काळात ते 42 कलमी मराठवाडा विकास कार्यक्रम होता. विलासराव देशमुखांनी प्रयत्न केले. आता गोपीनाथराव मुंडे यांनी देखील प्रयत्न केले. हे सगळं आता तो इतिहास झालेला आहे. आज कोणता असा नेता आहे की जो मराठवाड्याचं नेतृत्व करू शकतो? असं काय वाटतं तुम्हाला? हे नेतृत्वाचा कस लागलेला आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि माझी त्यामुळे दर्शकांना देखील विनंती की ही चर्चा तुम्हाला ज्या प्रतिक्रिया द्यायच्या त्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडल्यास इतरांना शेअर देखील करा. धनंजय, तुम्ही सांगा की हे नेतृत्वाचा कस आणि काय सध्याचा दर्जा आहे, काय परिस्थिती आहे? दुर्दैव हेच आहे मराठवाड्याचं की नेतृत्वाची जी काही पोकळी आहे, म्हणजे विलासराव, जसं आपण नाव घेतलं, अगदी प्रमोद महाजनांपासून जरी आपण विचार केला की प्रमोद महाजन आहेत, गोपीनाथराव आहेत, विलासराव आहेत, म्हणजे अगदी शंकरराव चव्हाणांसारखा देखील एक उत्तुंग व्यक्तिमत्व मराठवाड्याला लाभलेलं होतं. तर या फळीचे नेते हे जेव्हा यांनी जेव्हा राजकारणातून म्हणजे अ, ते थोडेसे मागे पडले किंवा त्यांच्या वयोमानानुसार त्यांनी स्वेच्छा निवृत्तीप्रमाणे त्यांनी थोडस हे केलं, तर त्याच्यानंतर नवी पिढी उभीच राहिली नाही. यांच्या नंतरचं जे काही नेतृत्व होतं ते अजिबातच आपला प्रभाव या मराठवाड्यासाठी म्हणून मंत्रालयामध्ये मुंबईमध्ये टाकू शकलेलं नाही. अक्षरशः म्हणजे मी तर म्हणजे रफिक झकेरिया साहेबांची यावेळेस आपल्याला आठवण येते की जेव्हा त्यांनी बघितलं की इथे प्रचंड मोठी औद्योगिक वसाहत उभी राहणार आहे आणि कारखाने इथे सुरू होत आहेत, तर इथले कामगार राहतील कुठे? त्यांनी ताबडतोब ते नियोजन केलं आणि इथे सिडको सारखी भव्य वसाहत एक निर्माण केली. एक स्वतंत्र शहर त्यांनी त्याच्यासाठी निर्माण केलं. आता एक मध्यंतरी आपल्याकडे एक खूप चांगल्या जिल्हाधिकारी येऊन गेल्या, व्ही राधा म्हणून आपल्याकडे जिल्हाधिकारी होत्या. त्यांनी त्यांच्या काळामध्ये एक असा प्रस्ताव शासनाला पाठवला होता की पैठणहून 60 किलोमीटरहून पाणी इथे आणणं. आणि म्हणजे ते संभाजीनगरपेक्षा ते समुद्र सपाटीपासून पैठणचं जायकवाडी हे खाली आहे, हम्म. त्यामुळे तिथून पाणी लिफ्ट करावं लागणार आहे. आणि जेवढं पाणी तुम्ही घ्याल तेवढी वीज खर्च करावी लागणार. तेव्हा हे सगळं म्हणजे खर्चिक व्यवहार आहे. आणि याच्यापेक्षा आपण असं करूया की या शहराजवळचे जे काही पाणवठे आहेत, म्हणजे अर्सुल तलाव आहे, सावंगी आहे, तर या तलावांमध्ये जे काही पाणी साठतं ते त्या पाण्याचा वापर आपण सायफन पद्धतीने आपण ते करूया. म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार ते पाणी शहरामध्ये येईल, जे आणण्यासाठी अजिबात खर्च लागणार नाही. किंवा हे जरी पुरत नसलं तरी आणखीन एक मोठा पाणवठा आपल्याला शहराजवळ तयार करता येईल. जसं मुंबईसाठी वैतरणा वगैरे जे काही तलाव आपल्याला दिसतात, तर तसं या शहरासाठी म्हणून एक आपल्याला स्वतंत्र व्यवस्था निर्माण करावी लागेल. परंतु मराठवाड्याकडे दुर्लक्ष, हा जो काही सरकारचा डीएनए आहे, हा कायमच दिसत आलेला आहे की इथून तिथे जे काही प्रस्ताव गेले त्यांना कचराकुंडी दाखवण्यात आली. कारण त्याच्यामधून फायदा कोणाचाच नव्हता. त्याच्यासाठी काही 60-70 किलोमीटर पाईपलाईन टाकायची गरज नव्हती. त्याच्या फक्त जेव्हा जो काही तलाव किंवा धरण बांधण्यासाठी जो काही खर्च येणार होता तेवढाच खर्च पुरेसा होता. आणि रिकरिंग खर्च फारसा त्याच्यामध्ये नव्हता. म्हणजे जर गुरुत्वाकर्षणाने पाणी या शहराला मिळालं असतं. आणि या शहराची अवस्था म्हणजे भौगोलिक स्थिती बशी सारखी आहे. म्हणजे याच्या चारही बाजूंनी डोंगर आहे. हम्म. चारही बाजूंनी जर आपण तलाव जर केले असते छोटे छोटे, म्हणजे अगदी जायकवाडी एवढा भव्य नव्हे, परंतु हर्सुल किंवा सावंगी सारखे जर तलाव आपण केले असते तर या शहराची गरज भागली असती. या शहराचा या शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी उताराचा विचार मलिक अंबरनी केला होता. हम्म. या शहराचे जे कोण संस्थापक म्हणून मानले जातात त्यांनी. आणि मग नहरे अंबरी ही त्यांनी या शहरामध्ये निर्माण केली. भूमिगत ही सगळी पाणी पुरवठा योजना होती. आजही काही नहरी या शहरामध्ये दिसतात जिवंत आपल्याला. त्याच्यात जिवंत पाण्याचे झरे आहेत. मौलाना आझाद कॉलेजच्या जवळपास आपण जर जाऊन बघितलं तर हे हे पाणी खाम नदी त्या तिथून येतं. जे हर्सुल सावंगी जो तलाव आहे त्याच्यामध्ये त्याचा उगम आहे आणि तिथून हे सगळं पाणी आहे. म्हणजे मला हे समजत नाही की इतके म्हणजे आपण आता 200 वर्षापूर्वीचा विचार जर केला
तर तेव्हा तंत्रज्ञान नव्हतं, तेव्हा इतकं काही इंजिनिअरिंग पुढारलेलं नव्हतं. अशा काळामध्ये म्हणजे संसाधनं कमी होती. अशा काळामध्ये यांनी ही सगळी यंत्रणा उभी केलेली आहे. या शहरातल्या प्रत्येक माणसाला दररोज पाणी मिळत होतं. मला आठवतं की जेव्हा अगदी महापालिका नवीन नवीन झालेली होती, तेव्हा देखील शहरामध्ये पाणी दररोज मिळत होतं. आता या परिस्थितीमध्ये ही परिस्थिती सुधारायला पाहिजे होती. जेव्हा पुण्यामध्ये 2 वेळ पाणी मिळत होतं, तेव्हा शहरात आपल्याकडे 1 वेळ पाणी मिळत होतं. आता आपल्याला जशी जशी परिस्थिती सुधारतीये, म्हणजे पुढे जात आहेत दिवस, तसे ते वाढले पाहिजेत ना. म्हणजे सकाळ संध्याकाळ 2 वेळ पाणी यायला पाहिजे, तसं जर आपण बघितलं तर. परंतु या शहराकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केलं. या म्हणजे सगळ्या पक्षांवर माझा मुख्यतः आक्षेप आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा जेव्हा कारण मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये सत्ता ही मुंबईकर नेत्यांची किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांची कायम राहिलेली आहे. आणि तिथल्या मंडळींनी या भागातले जे लोकप्रतिनिधी आहेत, त्या लोकप्रतिनिधींना तेवढं महत्व अजिबात दिलेलं नाही. त्याचं कारणही तेच आहे की माझं काय. पहिला प्रश्न येतो माझं काय. म्हणजे ही जुनी अगदी पिढी अगदी बरोबर आहे. संपल्यानंतर आपलं जेव्हा आपण आपली बरं का धनंजय, हे आपली आता वेळ संपलेली आहे, त्याच्यामुळे मला आता समारोप करावा लागतोय. तुम्ही जे म्हटले की हे माझं काय, हे जे तुमचा जो शेवटचा शब्द आहे, तो अत्यंत महत्वाचा आहे. कारण स्थानिक आमदार विकास निधी 5 कोटी रुपये, 10%, 20% आल्याशिवाय ते पत्र कलेक्टरकडे जाणार नाही. आता तर 9.5 लाख कोटी रुपयांचं राज्य सरकारवर कर्ज असल्यामुळं तो निधी थांबलेला, तो भाग वेगळा. तसंच खासदाराच्या संदर्भात हे सगळे खासदार आमदार सध्या कशामध्ये गुंतलेले आहेत? सामाजिक अराजकता माजवायचे, काम करून घ्यायचे, अँटी चेंबरमध्ये कलेक्टरला वेगळं सांगायचं, इकडं लोकांसमोर वेगळं बोलायचं. आणि तुम्ही जे सांगितलं मगाशी की कार्यकारी अभियंता सांगतोय, अहो हे आमदारच कसं अडवतात, हे हे सगळे ना, हे लोकांनी रस्त्यावर येऊन विचारलं पाहिजे. अशा प्रकारची एक आता चीड व्यक्त व्हायला लागलेली आहे. अरे मग तुम्ही व्यवस्थेविरुद्ध बोलता, तुम्ही अमुक आहात, तुम्ही तमुक आहात, तुम्ही हे आहात ते आहात, हे बोलले की झालं का तुमचं काम? अशा प्रकारचं नेतृत्व ज्या वेळेला असतं, आणि आम्ही जे प्रमाणपत्र देऊ तेच खरं, आम्ही जी विकासाची व्याख्या सांगू तीच खरी. आता सेवा पंधरवडा आहे, म्हणजे 17 सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते महात्मा गांधी 2 ऑक्टोबर जयंती असा, त्याच्यामध्ये पानंद रस्ते लिहिलेलं आहे. आता पानंद रस्त्याचे मंत्री किंवा ज्यांच्याकडे होते ते आपल्या मराठवाड्यात निवडून आलेले छत्रपती संभाजीनगरचे संदीपान भुमरे, हे मंत्री असताना त्यांनी पानंद रस्त्यामध्ये काय केलेलं आहे, त्याचं काय ऑडिट झालेलं आहे? आता तुमचा राजकारणाचा भाग म्हणून शिंदेच्या मंत्र्यावर कारभार तुम्ही बरसताय, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरं त्याची चौकशी केली पाहिजे. कुठे गेला तो निधी? काय झालं त्या रस्त्यांचं? किती प्रकारे 5 लाख गोळा केले प्रत्येक ठिकाणून, का 10 लाख केले? कुठे गेले ते? नाही, त्याच्या परिस्थिती किती भयंकर आहे बघा की हा. या संभाजीनगर शहरामध्ये जी काही केंद्र सरकारची घरकुल योजना आहे, हो. त्या घरकुल योजनेसाठी बघा. आजपर्यंत यांना जमीन मिळालेली नाहीये. आणि अनेक सरकारी जमिनी या नेत्यांच्या बगल बच्च्यांनी हडप करून ठेवलेल्या आहे. अगदी अगदी. म्हणजे इतकं इतकं दुर्दैव आहे की इथल्या बेघर लोकांसाठी जी काही केंद्र सरकारने योजना आणली, टीव्हीवरती सगळे अगदी 15 ऑगस्ट पासून प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्याचं वाहवा केली जाते. त्यासाठी इथे जमीन देखील हे इथले जिल्हाधिकारी उपलब्ध करून देऊ शकले नाहीत. आणि लोकप्रतिनिधी त्यांच्यावर त्याच्यासाठी दबाव आणू शकले नाहीत. तेव्हा चला मला असं वाटतं की हा, चला धनंजय, या अशी आपण वारंवार याच्यावर चर्चा भविष्यात करत राहू. आपण किती चीड व्यक्त केली, शेवटी कसं आहे, यांना सगळं कसं आहे, जातीपातीचा धर्म, वैचारिक राजकारण वगैरे ते करायचं आहे. सेवा पंधरवाड्याची मोठी जाहिरात द्यायची आहे, त्याच्यामध्ये सगळे फोटो छापायचे, पण महात्मा गांधी यांचा फोटो छापायचा नाहीये. म्हणायचं गांधी हम्म, जयंती, आज तुम्ही पेपरमध्ये बघा जाहिराती आलेल्या, त्याच्यामध्ये हो. महात्मा गांधींचा फोटो लावलेला नाही, बाकीचे सगळे फोटो लावलेले आहेत. आणि आमचं जे काही धोरण आहे आम्ही त्या माध्यमातून राबवत राहू आणि राजकारण करत राहू. विकासाच्या आम्ही फक्त गप्पा मारत राहू. त्याला हेच राजकारणी असं नाही, याच्या आधीचे देखील तेच होते. आणि हाच मराठवाड्याला नेतृत्वहीनतेचा शाप आहे. त्याच्यामुळे आवर्षण अनुशेष हे मुद्दे कायम राहणार असं दिसतंय. तर धन्यवाद. प्रेक्षकांना विनंती आहे की हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद धनंजय. धन्यवाद.